नमस्कार मैत्रिणींनो, कधी विचार केलाय का की एखाद्या नात्यात एक स्त्री स्वतःला पूर्णपणे झोकून देते, सुंदर दिसते, जीव ओवाळून टाकते, तरीही तिला शेवटी अपमान आणि दुर्लक्षच मिळतं. पण त्याच वेळी दुसरीकडे एखादी अगदी सामान्य दिसणारी स्त्री असते, जिच्या एका शब्दासाठी आणि एका कटाक्षासाठी समोरचा पुरुष आपल्या सर्वस्वपणाला लावायला तयार होतो. तो पुरुष तिच्या प्रेमात वेडा नसतो, तो तिच्या व्यक्तिमत्वाचा जणू मानसिक गुलाम झालेला असतो. ती त्याला दोरीने बांधत नाही, तर ती त्याच्या मेंदूशी असा खेळ खेळते की त्याला तिच्याशिवाय दुसरं काही सुचतच नाही. आजच्या या विषय संवादामध्ये मी तुम्हाला प्रेमाच्या किंवा त्या जुन्या ऍडजस्टमेंटच्या गोष्टी सांगायला आलेली नाही. आज आपण थेट उतरणार आहोत डार्क सायकोलॉजीच्या त्या खोल जगात, जिथे समोरच्या व्यक्तीचा अहंकार कसा ठेचायचा आणि त्याच्या मनाचा रिमोट कंट्रोल स्वतःच्या हातात कसा घ्यायचा याचे 5 अत्यंत गुप्त आणि शास्त्रीय मार्ग मी तुम्हाला सांगणार आहे. हे मार्ग इतके शक्तिशाली आहेत की कोणताही अहंकारी किंवा स्वतःला शहाणा समजणारा पुरुष तुमच्या समोर नतमस्तक होईल. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं नातं आता संपत चाललंय किंवा समोरची व्यक्ती तुम्हाला गृहीत धरते, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी शेवटची आणि सर्वात प्रभावी संधी आहे. आज मी तुम्हाला अशा काही युक्त्या देणार आहे ज्या वाचून किंवा ऐकून तुमच्या मनातली भीती संपेल आणि तुम्ही तुमच्या नात्याच्या खऱ्या राणी बनाल. विशेषतः व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक असं ब्रह्मास्त्र सांगणार आहे जे वापरल्यानंतर तो पुरुष जगाला विसरून फक्त आणि फक्त तुमच्यासाठी व्याकुळ होईल. तयार आहात का या मानसिक युद्धाचे नियम बदलायला? मग हा व्हिडिओ एकही सेकंद न चुकवता शेवटपर्यंत पहा, कारण आज तुमचं आयुष्य कायमचं बदलणार आहे. चला तर मग आपल्या या प्रवासाची सुरुवात करूया त्या पहिल्या सायकोलॉजिकल अस्त्राने, ज्याला मानसशास्त्रात पॅटर्न इंटरप्शन्स म्हणजेच मानसिक धक्क्याचा सिद्धांत म्हणतात. हे तंत्र इतकं प्रभावी आहे की ते एखाद्याच्या मेंदूला पूर्णपणे हँग करू शकतं. नीट समजून घ्या, तुमच्या पार्टनरच्या मेंदूला तुमच्या वागण्याचा एक ठराविक नकाशा माहित असतो. त्याला पक्की खात्री असते की मी आज मेसेजला रिप्लाय दिला नाही की ही चिडणारच, मी उशिरा घरी गेलो की ही वादाचं तोंड उघडणारच, किंवा मी दुर्लक्ष केलं की ही रडून गोंधळ घालणारच. ही जी त्याची खात्री आहे ना, तीच तुमच्या दुःखाचं मूळ कारण आहे. कारण त्याला माहित असतं की तुम्ही त्याच्या खिशात आहात, तुम्ही कुठेही जाणार नाही. डार्क सायकोलॉजीचा हा पहिला नियम सांगतो की त्याची मानसिक सुरक्षितता एका झटक्यात उद्ध्वस्त करून टाका. ज्या क्षणी तो तुमच्याकडे दुर्लक्ष करतो किंवा तुम्हाला गृहीत धरतो, त्या क्षणी नेहमीप्रमाणे आरडाओरडा करण्याऐवजी किंवा भावनिक होण्याऐवजी इतक्या शांत आणि आनंदी राहा की त्याला स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही. तुमचं हे अनपेक्षित वागणं त्याच्या मेंदूत एका मानसिक बॉम्ब सारखं काम करतं. जेव्हा तुम्ही चिडण्याऐवजी शांतपणे आणि हसतमुखानं त्यांचं स्वागत करता, तेव्हा त्याच्या अहंकाराला एक जबरदस्त हादरा बसतो. त्याला वाटतं की हिच्या डोक्यात नक्की काय चाललंय, ही आज रडली का नाही, हिला माझ्या वागण्यानं काहीच फरक पडत नाहीये का. ही जी अनिश्चितता तुम्ही निर्माण करता ती त्याला तुमच्या विचारात इतकं वेड करते की तो रात्रभर स्वतःच्या वागण्यापेक्षा तुमच्या शांततेचा विचार करत बसतो. पुरुषांना तुमचं ओरडणं सहन होतं, पण तुमचं हे अचानक नॉर्मल होणं त्यांच्या पचनी पडत नाही. तुमची ही विनंती त्याला स्पष्ट शब्दात सांगते की तुमचं सुख आता त्याच्या हातातील भावलं राहिलेलं नाही. जेव्हा तुम्ही त्याच्या अंदाजाच्या पलीकडे जाऊन वागायला लागता, तेव्हाच खऱ्या अर्थाने तुमची किंमत त्याच्या नजरेत हिऱ्यासारखी चमकायला लागते. आता आपण या पहिल्या पायरीवरून दुसऱ्या एका अशा घातक अस्त्राकडे वळणार आहोत, जे समोरच्या व्यक्तीला तुमच्या प्रेमासाठी अक्षरशः तडपवायला लावेल. या पहिल्या मानसिक धक्क्यानंतर येतो तो सर्वात घातक आणि तितकाच प्रभावी फॉर्म्युला, ज्याला डार्क सायकोलॉजी मध्ये इमोशनल व्हॅक्यूम म्हणजेच भावनिक पोकळी निर्माण करणे म्हणतात. हे अस्त्र म्हणजे तुमच्या नात्यातील असं बाण आहे जे समोरच्याच्या हृदयाला नाही तर थेट त्याच्या मेंदूला जखम करतं. हे कसं वापरायचं तर त्याचा एक सायकोलॉजिकल क्रम असतो. आधी काही दिवस त्याला जगातील सर्वात स्पेशल व्यक्ती असल्याचा भास करून द्या. त्याच्यावर प्रेमाचा असा वर्षाव करा की त्याला वाटलं पाहिजे तुमचं आयुष्य फक्त त्याच्या भोवतीच फिरतंय. त्याला तुमच्या प्रेमाचं, तुमच्या गोड बोलण्याचं आणि तुमच्या अखंड अटेन्शनचं व्यसन लागू द्या. आणि ज्या क्षणी तुम्हाला खात्री पटेल की आता त्याला या सुखाची सवय झाली आहे, नेमक्या त्या क्षणी कोणत्याही वादाशिवाय, कोणत्याही कारणाशिवाय अचानक पूर्णपणे कोल्ड व्हा. विचार करा, कालपर्यंत जी व्यक्ती तुमच्यासाठी वेडी होती ती आज अचानक एका तटस्थ अनोळखी माणसासारखी फॉर्मल वागायला लागली तर काय होईल. हा जो भावनिक बदल असतो ना, तो एखाद्या व्यक्तीला वेड करण्यासाठी पुरेसा असतो. मानवी मेंदूचा हा एक मोठा कमकुवत आहे की आपल्याला ज्या गोष्टीची सवय होते ती हिरावून घेतली की आपण ती मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार होतो. सायकोलॉजी सांगते की जेव्हा एखादी गोष्ट दुर्मिळ होते तेव्हा तिची किंमत 1000 पटीने वाढते.
तुमची ही अचानक निर्माण झालेली शांतता त्याला तुमच्या प्रेमासाठी अक्षरशः व्याकुळ करेल. तो स्वतःच्या मनात हजारो प्रश्न विचारेल. माझं काय चुकलं, ती अशी का वागते, आणि हेच प्रश्न त्याला तुमच्या पायाशी आणून सोडतील. तुमचं प्रेम असं स्वस्त करू नका की कोणीही ते सहज मिळवेल. ते इतकं महाग करा की तुमच्या एका शब्दासाठी तो तरसेल. लक्षात ठेवा, ओरडणं ही कमकुवतपणाची लक्षणं आहेत, पण ही भावनिक पोकळी निर्माण करणं ही खऱ्या राणीची चाल आहे. पण मैत्रिणींनो, ही पोकळी निर्माण करणं फक्त सुरुवात आहे. जर त्याने तुमची मर्यादा ओलांडली तर शब्दाचा वापर न करता त्याला त्याची चुकीची शिक्षा कशी द्यायची हे जाणून घेऊया तिसऱ्या नियमात. मैत्रिणींनो, आता बघूया अशा एका अस्त्राकडे जे समोरच्याचा अहंकार, रक्ताचा एकही थेंब न सांडता चिरडून टाकतं. तर ज्याला डार्क सायकोलॉजी मध्ये सायलेंट गिल्ट म्हणजे शब्दाशिवाय दिलेली अपराधीपणाची शिक्षा म्हणतात. नीट विचार करा, जेव्हा एखादा पुरुष तुमच्यावर ओरडतो किंवा तुमचा अनादर करतो तेव्हा तुम्ही उलट ओरडता आणि तिथेच तुम्ही तुमची पॉवर हरवता. कारण ओरडल्यामुळे तुम्ही त्याच्याच लेवलला जाता. पण इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची शांतता ही कोणत्याही ओरडण्यापेक्षा जास्त भयान असू शकते. जेव्हा तो चुकीचा वागतो तेव्हा त्याला जाब विचारण्याऐवजी फक्त त्याच्या डोळ्यात पहा. पण त्या नजरेत राग नको, तर एक दया हवी. त्याच्याकडे अशा नजरेने पहा जणू तुम्ही एक अत्यंत लहान, पोरकट आणि अज्ञानी मुलांच्या चुकांकडे बघत आहात. ही नजर त्याला आतून पोखरून काढते. जर तो तुमच्यावर ओरडत असेल तर एक शब्दही बोलू नका. फक्त एक शांत तिरकस स्मित हास्य करा आणि अत्यंत संत आवाजात म्हणा, अरे रे रे, तुला स्वतःच्या शब्दांवर आणि रागावर ताबा मिळवता येत नाहीये का? ठीक आहे, जेव्हा तू एखाद्या सुसंस्कृत माणसासारखं बोलायला शिकशील तेव्हाच आपण संवाद साधू. एवढं बोलून तिथून शांतपणे निघून जा. तुमची ही रॉयल शांतता त्याच्या अहंकाराला असा चटका लावते की त्याला स्वतःचीच लाज वाटू लागते. त्याला जाणवतं की ओरडून तो स्वतःच हसू करून घेतोय आणि तुम्ही त्याच्यापेक्षा मानसिक दृष्ट्या कित्येक पटीने शक्तिशाली आहात. ओरडणाऱ्या माणसाला प्रत्युत्तराची अपेक्षा असते, पण जेव्हा त्याला तुमची शालीन शांतता मिळते तेव्हा ती त्याला रात्रभर झोपू देत नाही. तो तुमच्या आदरासाठी आणि माफीसाठी स्वतःहून तुमच्या मागे येईल. कारण तुम्ही त्याला शब्दांनी नाही तर तुमच्या व्यक्तित्वाच्या उंचीने हरवलेलं असतं. आता ही अपराधीपणाची भावना त्याच्या मनात घर करून बसली आहे. पण त्याला तुमच्याशिवाय जगणं अशक्य करायचं असेल तर आपल्याला त्याची मेंदूत तुमच्या नावाचं एक व्यसन निर्माण करावं लागेल. कसं ते पाहूया आपल्या चौथ्या पद्धतीत. या मानसिक युद्धाचा निकाल लावण्यासाठी चौथी पद्धत इतकी सूक्ष्म आहे की समोरच्याला कळणारही नाही की त्याचा ताबा कुणी घेतलाय, जिला विज्ञानाच्या भाषेत सायकोलॉजिकल अँकरिंग म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर हे म्हणजे त्याच्या सुप्त मनाला तुमच्या अस्तित्वाचं लावलेलं एक गोड व्यसन. मानवी मेंदूला सवयीच्या साखळीत अडकायला खूप आवडतं आणि आपण नेमका याच गोष्टीचा फायदा घेणार आहोत. विचार करा, एखादा विशिष्ट सुवास किंवा एखादं खास वाक्य जे तुम्ही फक्त एका ठराविक वेळीच वापरता. समजा रोज रात्री झोपताना तुम्ही त्याला एका विशिष्ट लयीत एक खास टोपण नावाने हाक मारून शुभरात्री म्हणताय. हे ऐकायला साधं वाटतं, पण त्याच्या मेंदूत तुमच्या नावाचा एक मानसिक हुक तयार होत असतो. तुमच्या एका सुवासाला किंवा त्या शब्दांना त्याचा मेंदू सुखाशी जोडून घेतो. आणि खरी गंमत तेव्हा सुरू होते जेव्हा तुम्ही हे अँकर अचानक तोडता. ज्या दिवशी तुम्ही ते खास वाक्य म्हणत नाही किंवा तो सुवास दरवळत नाही तेव्हा त्याच्या मेंदूला अक्षरशः विड्रॉल सिम्पटम्स जाणून टाकतात. जसं एखादा व्यसनी माणसाला त्याचं व्यसन मिळालं नाही की तो अस्वस्थ होतो, तसाच तो पुरुष तुमच्या एका सवयीसाठी व्याकुळ होतो. तो कामात असो किंवा मित्रांमध्ये त्यांचं सुप्त मन सारखं ओरडून सांगत असतं की काहीतरी हरवलंय, काहीतरी अपूर्ण आहे. तुम्ही तिथे नसतानाही तुमची आठवण त्याला रात्रभर छळत राहील. कारण तुम्ही त्याच्या मेंदूच्या अशा कोपऱ्यात घर केले जिथे पोहोचणं आता दुसऱ्या कोणालाच शक्य नाही. हे अँकर तयार करायला संयम लागतो, पण एकदा का हे व्यसन लागलं की तो तुमच्याशिवाय जगण्याची कल्पनाही करू शकणार नाही. तो तुमच्या प्रेमात नाही तर तुमच्या सवयीच्या विळख्यात असा अडकेल की तुमची एक साधी हाक त्याच्यासाठी अमृतासारखी ठरेल. मैत्रिणीनो, त्याला सवय लावणं पुरेसं नाही. त्याच्या मनात तुमची एक दरारा मिश्रित प्रतिमा तयार करण्यासाठी आपल्याला वापरावा लागेल पाचवा आणि सर्वात रहस्यमय नियम. हा पाचवा नियम म्हणजे या संपूर्ण खेळाचा सर्वात थरारक आणि रहस्यमय भाग आहे, ज्याला आपण द मिस्ट्री थ्रेड किंवा अनाकलनीय सस्पेन्स म्हणूया. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, पुरुषांना तेव्हाच अहंकार चढतो जेव्हा त्यांना वाटतं की त्यांनी तुम्हाला पूर्णपणे वाचलंय. जेव्हा त्याला खात्री असते की तुमचे मित्र कोण, तुम्ही दिवसभर काय करता आणि तुमच्या मनात काय चाललंय, तेव्हा तो तुम्हाला एका शोभेच्या वस्तूसारखं गृहीत धरायला लागतो. त्यांचं हे ओव्हर कॉन्फिडन्स तोडण्यासाठी तुम्हाला तुमच्या आयुष्याभोवती एक रहस्याचं वलय निर्माण करावं लागेल. त्याच्यासाठी तुम्ही एक वाचून झालेलं पुस्तक बनवू नका, तर एक असं कोडं बना जे सोडवताना त्याची झोप उडेल.
त्याला सतत असं वाटलं पाहिजे की तुमच्या आयुष्यात असं काहीतरी नक्कीच घडतंय ज्याचा त्याला सुगावा नाही. समजा तुम्ही फोनवर कोणाशी तरी चॅट करताय आणि अचानक तुमच्या गालावर एक गुढ हसू आलं आणि त्याने विचारल्यावर तुम्ही फक्त शांतपणे काही नाही, छोटीशी गंमत आहे असं म्हणून विषय बदलला, तर त्याच्या मनात विचारांचं चक्र सुरू होईल. त्याला कळू द्या की तुमचा स्वतःचा एक वेगळं, समृद्ध आणि रंगीत जग आहे, जिथे प्रवेश मिळवण्यासाठी त्याला तुमची मनधरणी करावी लागेल. जेव्हा एखादी स्त्री अनप्रेडिक्टेबल असते तेव्हाच पुरुष तिचा सर्वात जास्त आदर करतो. त्याची ही अस्वस्थता की तुम्ही त्याच्या पूर्ण नियंत्रणात नाही आहात त्याला तुमच्या मागे यायला भाग पाडते. पुरुषांना निसर्गात अशा शिकारीची ओढ असते जी त्यांच्या हातातून निसटते. ज्या दिवशी तुम्ही त्याच्यासाठी पारदर्शक व्हाल त्या दिवशी त्यांचं कुतूहल संपेल. पण जोपर्यंत तुमच्या आयुष्याची काही पानं त्यांच्यासाठी रहस्यमय राहतील तोपर्यंत तो तुमच्या प्रत्येक शब्दासाठी आणि तुमच्या एका नजरेसाठी आसुसलेला असेल. तुमची ही मिस्त्री त्याला तुमची गुलामी करायला भाग पाडेल, कारण त्याला तुम्हाला गमावण्याची भीती सतत सतावत राहील. आता ही पाचही अस्त्र तुमच्या हातात आहेत, पण या सर्वांचा प्रभाव दुप्पट करणारे एक असं ब्रह्मास्त्र आहे जे न वापरता तुमची रणनीती अपूर्ण राहील. चला तर पाहूया ते अंतिम गुपित. मैत्रिणींनो, आता वेळ आली आहे त्या ब्रह्मास्त्राची ज्याचा उल्लेख मी व्हिडिओच्या सुरुवातीला केला होता. हे एक असं अंतिम अस्त्र आहे जे कोणत्याही अहंकारी पुरुषाला गुडघ्यावर आणू शकतं, जिला सायकोलॉजीच्या भाषेत मिरर मॅनिप्युलेशन असं म्हणतात. हे तंत्र म्हणजे एक असा आरसा आहे ज्यात समोरच्याला स्वतःच्या वागण्याचं विद्रूप रूप दिसतं आणि तो स्वतःहून बदलायला मजबूर होतो. नीट समजून घ्या, अनेक स्त्रिया काय करतात, समोरचा पुरुष जर मेसेजला रिप्लाय देत नसेल तर त्या रडतात, जाब विचारतात किंवा रागाच्या भरात मेसेजचा पाऊस पाडतात. इथेच तुमची हार होते. मिरर मॅनिप्युलेशनचा नियम सांगतो की समोरचा माणूस जसा वागतोय हुबेहूब तसंच तुम्ही वागा, पण त्यामध्ये एक क्लासी टच आणि प्रचंड शांतता ठेवा. जर त्याने तुमच्या मेसेज कडे दुर्लक्ष केला तर तुम्ही त्याच्या अस्तित्वाकडे असं दुर्लक्ष करा की जणू तो तुमच्यासाठी महत्वाचाच नाही. पण हे करताना तुमच्या चेहऱ्यावर दुःख नको तर एक विलक्षण आनंद आणि आत्मविश्वास हवा. जर तो तुम्हाला वेळ देत नसेल तर तुम्ही तुमची उपलब्धता, अवेलेबिलिटी इतकी कमी करा की त्याला तुमच्या भेटीसाठी अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. आणि हे सगळं करताना एकही तक्रार करू नका, एकही शब्द बोलू नका. जेव्हा तो पुरुष आरशात स्वतःच कुरूप आणि बेजबाबदार वागणं तुमच्या प्रतिक्रियेतून पाहतो तेव्हा त्याला स्वतःच्या चुकीची इतकी तीव्र जाणीव होती की ती कोणत्याही शब्दांनी शक्य नसते. ओरडून सांगितलेली चूक माणूस विसरू शकतो, पण जेव्हा त्याला स्वतःच्याच वागण्याचा आरसा समोर दिसतो तेव्हा तो माणूस मुळापासून हादरतो. यालाच म्हणतात मानसिकरित्या हरवणं. तुमची ही वागणूक त्याला सांगते की तुझी किंमत तेव्हाच आहे जेव्हा मी ती तुला देते. तुम्ही कोणाची गुलामी करण्यासाठी किंवा कोणाचे टोमणे सहन करण्यासाठी या जगात आलेला नाही आहात. तुम्ही या सृष्टीचे निर्माता आहात आणि तुमची जागा ही कोणाच्या पायाची नाही तर सिंहासनावर आहे. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या भावनांचा रिमोट कंट्रोल स्वतःच्या हातात घ्याल आणि स्वतःच्या स्वाभिमानाला ढाल बनवाल त्या दिवशी हा संपूर्ण संसार तुमच्या पायाशी नतमस्तक असेल. डार्क सायकोलॉजी म्हणजे कोणाचं वाईट करणं नाही तर स्वतःची हरवलेली शक्ती आणि प्रतिष्ठा पुन्हा मिळवणं आहे. तुमची व्हॅल्यू इतकी वाढवा की तुम्हाला मिळवणं हे कोणत्याही पुरुषासाठी नशीब ठरेल. स्वतःवर प्रेम करा, स्वतःला सिद्ध करा आणि लक्षात ठेवा तुमचं एक स्मित हसते तुमच्या शत्रूसाठी आणि तुम्हाला कमी लेखणाऱ्यांसाठी जगातील सर्वात मोठी शिक्षा आहे. तर मैत्रिणींनो, हे होते 5 गुप्त मार्ग आणि हे अंतिम ब्रह्मास्त्र. हे तंत्र आजपासूनच वापरायला सुरुवात करा आणि पहा तुमचं नातं कसं तुमच्या मुठीत येतं ते. आजचा हा क्रांतिकारी संवाद तुम्हाला कसा वाटला आणि यातला कोणता मुद्दा तुमच्या हृदयाला भिडला मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. तुमच्या कमेंट्स हीच माझी प्रयत्न आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या त्या मैत्रिणींना नक्की शेअर करा ज्यांना स्वतःची किंमत ओळखण्याची गरज आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच थरारक सायकोलॉजिकल रहस्यासह आपण पुन्हा भेटणार आहोत. स्वतःच्या प्रगतीवर लक्ष द्या, स्वतःची राणी बना आणि नेहमी लक्षात ठेवा तुम्ही मौल्यवान आहात. धन्यवाद.